नमस्कार. आषाढ महिना सुरू आहे आणि आखाड स्पेशल आपण मस्त नॉनव्हेजच्या चमचमीत अशा रेसिपींची सिरीज बनवतोय. याआधीही मी नॉनव्हेजच्या रेसिपी शेअर केल्यात, तर आज आपण मस्त याची दुसरी एक रेसिपी पाहणार आहोत. आज आपण गावरान पद्धतीचं झणझणीत, चमचमीत असं मटण रस्सा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. अगदी सोपी कृती आहे, अगदी झटपट बनते. कुणी नवशिका असेल तर तेही या गावरान पद्धतीचा मटण रस्सा पहिल्या प्रयत्नात नक्कीच चमचमीत बनवू शकतो. चला तर मग वेळ न घालवता हा रस्सा कसा बनवायचा ते पाहूयात. तर मटण रस्सा बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो मटण आणलेलं आहे. हे मिक्स पीस आहेत, म्हणजे यामध्ये हड्डीचे पण आणि मऊ पण पीस आणलेले आहेत मी. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही मटणाचे पीस आणू शकता. तर आता हे मटणाचे पीस मी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेले होते. आधी हे धुवून घेतलेले आहेत आणि यावरती आपण आता मॅरिनेशन करणार आहोत. तर अगदी सोपं आणि टिपिकल मॅरिनेशन करणार आहोत. आपण यावरती फक्त हळद आणि मीठ लावणार आहोत. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आलं लसणाची पेस्ट, कोथिंबीर लावली तरीही चालेल. पण मी फक्त मीठ आणि हळद लावणार आहे. इथे मी खडे मीठ वापरले. खडे मीठ नसेल तर साधं छोटं मीठ असतं ना आपलं बारीक, ते वापरलं तरीही चालेल. मस्त हे हळद, मीठ आपण या मटणाला व्यवस्थित असं चोळून घेणार आहोत. व्यवस्थित मटण या हळद आणि मिठामध्ये चोळून घ्यायचं आणि आता आपण हे साईडला ठेवणार आहोत आणि पुढची कृती करेपर्यंत हे मटण छान 15 ते 20 मिनिटं या हळद आणि मिठामध्ये मॅरिनेट होतं. तर आपण आता हे साईडला ठेवूयात आणि पुढची कृती बघूयात. तर गॅसवरती मी कुकर ठेवलेला आहे. कुकरमध्ये आता आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. तर साधारण 2 ते 3 चमचे मी इथं तेल घेतलेलं आहे. तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर आता मटण शिजायला घालायचं आहे, त्यामुळे मी 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे. यामध्ये मध्यम आकाराचा एक कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे. तर आता कांदा आपल्याला छान गुलाबीसर रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा. सिंपल मी कांद्याचं अळणी सूप बनवणार आहे. मटण आणि कांदा घालणार आहे फक्त. तुम्ही तुमच्या आवडीनुसार आलं लसणाची पेस्ट, लसूण मिरचीची पेस्ट हेही घालू शकता. लहान मुलं खाणार असतील तर शक्यतो फक्त कांदा घालायचा. तर आता कांदा छान गुलाबीसर रंगाचा परतला, की आता यामध्ये हे जे मॅरिनेट केलेलं मटण होतं ते आपण घालून घेणार आहोत. व्यवस्थित 1 मिनिटभर आपण हे असंच कांद्यासोबत व्यवस्थित परतून घेणार आहोत. मीठ आधी लावल्यामुळे मटणाला सुंदर असं पाणी सुटतं. तर आता झाकण ठेवायचंय आणि झाकणावरती मी साधारण 1 ग्लासभर पाणी ठेवणार आहे आणि आपल्याला हे पाणी थोडंसं छान गरम होईपर्यंत झाकण तसंच ठेवायचंय. तर साधारण 3 ते 4 मिनिटानंतर पाण्यातून अशी वाफ निघायला लागली आहे. आपलं पाणी थोडंसं कोमट झालेलं आहे. पकडीने व्यवस्थित ताट पकडायचं आणि तुम्ही पाहू शकता मटणालाही आतमध्ये छान पाणी सुटलेलं आहे. आता त्यामध्येच आपण हे गरम पाणी घालणार आहोत आणि मटण आपण पुन्हा एकदा हलवून घेणार आहोत. आता सेम कृती आपल्याला 2 ते 3 वेळा करायची आहे. कारण मटणामध्ये आपण डायरेक्ट पाणी घालणार नाही आहोत. यामुळे काय होतं, मटण जे आहे ते छान 20% ते 30% असंच शिजतं. तर पुन्हा झाकण ठेवायचं. पुन्हा ग्लासभर आपण यामध्ये पाणी घालणार आहोत. पुन्हा 2 ते 3 मिनिटं तसंच ठेवायचं आणि याला छान वाफ येऊन द्यायची. वाफ आल्यानंतर पुन्हा झाकण काढायचं. तुम्ही पाहू शकता आतलं पाणीही छान असं गरम झालेलं आहे आणि मटण त्यामध्ये हळू वाफलायला लागलेलं आहे, शिजायला लागलेलं आहे. आता इथे मी सोबत एका शेजारी पातेल्यामध्ये साधारण एक मोठा तांब्या भरेल इतकं पाणी गरम करून घेतलेलं होतं. ते आपण यामध्ये घालून घेणार आहोत. कुकरचं झाकण लावायचं आणि लो फ्लेमवरती याच्या 5 शिट्ट्या करून घ्यायच्या. आता तुम्हाला अळणी सूप किती हवंय तेवढं पाणी कमी जास्त तुम्ही करू शकता. आता मटण शिजतंय तोपर्यंत आपण झटपट एक वाटण तयार करून घेऊयात. तर गॅसवरती मी एका कढईमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे. तेल थोडं गरम झालं, की आता यामध्ये मी छोटी अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे. ते ओलं खोबरं आपल्याला छान पातळ चिरून घ्यायचं आहे आणि हे आपण काप जे आहेत ते छान असे खरपूस यावरती भाजून घेणार आहोत. खोबरं आपल्याला छान असं भाजून घ्यायचंय, तर सतत हलवत आपण हे खोबरं भाजून घेणार आहोत. ओलं खोबरं भाजायला थोडासा वेळ लागतो आणि हे थोडंसं यामध्ये मॉइश्चर असल्यामुळे यातून तुम्ही पाहू शकता थोडा धूरही निघायला लागलेला आहे. आता थोडासा गॅसची फ्लेम माझ्याकडून थोडी जास्त मोठी राहिली, त्यामुळे कढई थोडीशी करपली गेलेली आहे. तर आता ओलं खोबरं जे आहे ते आपलं छान भाजलं गेलंय. आपण साईडला काढूयात आणि तेवढंच मी इथे सुकं खोबरंही घेतलेलं आहे. थोडंसं तेल घालून घ्यायचं. खोबऱ्याच्या साईडने थोडंसं असं तेल व्यवस्थित घातलं, की खोबरं दोन्ही बाजूंनी व्यवस्थित असं खरपूस भाजलं जातं. आता हेही खोबरं आपण छान असं खरपूस भाजून घेणार आहोत.
ह्या गोष्टी तुम्ही डायरेक्टली गॅसवरती भाजून घेतल्या तरीही चालतील किंवा अशा पातळ चिरून घेतल्या की पटकन भाजल्या जातात. तर आता खोबरंही व्यवस्थित भाजलं गेलंय, हेही आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. आता सेम कढईमध्ये आपण इथे मध्यम आकाराचे 2 ते 3 कांदे मी उभे पातळ चिरून घेतलेले होते, ते घालून घेणार आहोत आणि आता या कडेनेही आपण छान असं तेल सोडून घेणार आहोत आणि आपल्याला जे कांदा जो आहे तोही छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे. तर कांदाही आपल्याला छान गुलाबीसर रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. छान हा कांदा मऊसूत झाला पाहिजे. तुम्ही पाहू शकता कांद्याचाही हळू कलर छान चेंज झालेला आहे. तर कांदाही आपण व्यवस्थित असा भाजून घेतला, की यामध्ये आपण आलं आणि लसूण घालून घेणार आहोत. लसूण थोडासा मी जास्तच वापरलेला आहे. सोबत 1 टोमॅटो मी असा उभा बारीक चिरून घेतलेला होता, तोही घालायचा आहे. आणि आता आपल्याला हा कांदा, टोमॅटो, लसूण आणि आलं जे आहे ते व्यवस्थित असं छान मऊसूद होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. यात मी मूठभर कोथिंबीर टाकलेली आहे आणि कोथिंबीरही आपण या वाटणासोबत भाजून घेणार आहोत. ही कोथिंबीर अशी छान तेलावरती परतून घेतली, की याला तर्री भाजीला आपली छान सुटते. तर आपलं वाटण व्यवस्थित भाजून झालंय. थंड करून घ्यायचं आणि हे व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं. तर थंड झाल्यानंतर मी हे व्यवस्थित बारीक करून घेतलेलं होतं. आधी दोन्ही खोबरी मी व्यवस्थित बारीक करून घेतली आणि त्यानंतर बाकीचं सगळं व्यवस्थित सामान घालून, पाणी घालून हे वाटण बारीक करून घेतलंय. तर आता वाटण तयार आहे. आपलं मटणही शिजलेलं आहे, तर आपण भाजी करून घेऊयात. तर मटणाचा रस्सा बनवण्यासाठी गॅसवरती मी एक जाडबुडाचं पातेलं ठेवलंय. यामध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करून घेतलं. तेल गरम झालं, की यामध्ये मोठे 3 ते 4 चमचे मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आणि तो आपण यामध्ये घातलेला आहे. तेलावरती कांदा लसूण मसाला छान परतून घ्यायचा आणि आता यामध्ये तयार केलेलं आपण वाटण घालून घेणार आहोत. तुमच्याकडे जो कोणता घरगुती मसाला असेल तो वापरला तरीही चालेल किंवा 1 चमचा लाल तिखट, घरगुती मसाला 2 चमचे आणि थोडासा गरम मसाला किंवा चिकन मसाला वापरला तरीही चालेल. मसाल्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घेणार आहोत आणि आपल्याला हा मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. हे वाटण आहे ते आपण छान लो फ्लेमवरती छान तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत. जर आपल्याला वाटलं की वाटण करपतंय तर थोडंसं आपण यामध्ये अळणी पाणी घालून घेणार आहोत. त्यामुळे वाटणही करपत नाही आणि मस्त तेल सुटतं. आता वाटण आपलं छान परतून झालेलं आहे. यामध्ये आपण हे शिजवलेलं मटण घालून घेणार आहोत. तर लक्षात ठेवा जेवढं छान तुम्ही वाटण परतून घ्याल, तेवढी भाजीची चव अजून सुधारते. त्यामुळे मी लो फ्लेमवरती साधारण 7 ते 8 मिनिटं व्यवस्थित वाटण परतून घेतलेलं होतं. आता यामध्ये हे सगळं मटण आपण काढून घेणार आहोत. सोबतच अळणीचा रस्सा जो बनवलेला आहे तोही काढून घ्यायचा आहे. मस्त एकदा मिक्स करून घ्यायचं. मटण तुम्ही पाहू शकता छान असं शिजलेलं आहे. 5 शिट्ट्यांमध्ये मटण खूप सुंदर असं शिजतं. आता यामध्ये जो अळणीचा रस्सा आपण तयार करून घेतलेला होता तोही घालून घ्यायचा. एकदा बघायचं मटण जर तुम्हाला थोडंसं दाटसर, घट्टसर वाटत असेल, तर तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता. तुम्हाला जसं दाटसर हवंय किंवा पातळ हवंय त्यानुसार तुम्ही पाण्याची कन्सिस्टन्सी कमी जास्त करू शकता. मी थोडंसं इथे पाणी घातलेलं आहे. एकदा हलवून घेतलं, तर मटण आपलं मस्त असं तयार झालेलं आहे. जास्त पातळही नाही आणि जास्त दाटसरही नाही. आता याला लो फ्लेमवरती मस्त उकळी काढून घ्यायची. तर साधारण 5 ते 7 मिनिटामध्येच याला खळखळून उकळी यायला लागलेली आहे. मस्त याला अशी तर्रीही आलेली आहे. एकदा हलवून बघायचं आणि पुन्हा 5 ते 7 मिनिटं असंच लो फ्लेमवरती याला उकळून द्यायचं. तर मस्त झणझणीत असं आपलं हे मटण रस्सा तयार झालेला आहे. अगदी गावरान पद्धतीने बनवलेला आहे. सोपी कृती आहे. हेच मटण तुम्ही चुलीवर बनवलं तर त्याची अजून चव सुधारते. तर असं हे झणझणीत मटण तुम्हीही या आखाड पार्टीमध्ये बनवून पहा. कसं झालेलं मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा. त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर पुन्हा भेटू अशीच एक झणझणीत चमचमीत अशी आखार पार्टीची रेसिपी घेऊन. तोपर्यंत थँक यू.